नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी अपडेट आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषीकरण योजनेकरिता आज 23 जानेवारी 2026 रोजी 50 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, राज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण या बाबीकरिता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र करून त्यांना पूर्वसंमत्या देखील देण्यात आलेल्या होत्या आणि अशाच प्रकारे पूर्वसंमती मिळालेल्या आणि यंत्र अवजारे खरेदी केलेल्या लाभार्थ्याच्या माध्यमातून आपले बिल चलान अपलोड करून अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। गेल्या अनेक दिवसापासून या लाभार्थ्यांचे अनुदान वितरण करण्यात आलेलं नव्हतं। मित्रांनो, एकंदरीत आलेल्या लाभार्थ्यांची संख्या ही खूप मोठी आहे आणि त्या प्रमाणाबद्दल उपलब्ध असलेला निधी कमी असल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे। आणि मित्रांनो, अशाच प्रकारे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये 400 कोटी रुपयाचा निधी हा 2025-26 करिता तरतुदीत करण्यात आलेला होता। त्यापैकी यापूर्वी 200 कोटी रुपयाच्या अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे। उर्वरित असलेल्या 200 कोटी रुपयाची मागणी ही कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि यामधील फक्त 50 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। वित्त विभागाच्या माध्यमातून उर्वरित असलेल्या 200 कोटीपैकी 50 कोटीचा निधी वितरण करण्यासाठी आज 23 जानेवारी 2026 रोजी मंजुरी दिलेली आहे आणि याच्याचमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून आज राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 50 कोटी रुपयाचा निधी हा देण्यात आलेला आहे। बिल चालन अपलोड करून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत अशा लाभार्थ्याला जे प्राधान्याने सुरुवातीला असतील अशा लाभार्थ्यांना या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, अतिशय लोकप्रिय अशी योजना, प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत सहभाग असावा वाटतोय आणि याच पार्श्वती आपण पाहिलं होतं की लाखो शेतकऱ्याच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेले आहेत, कागदपत्र अपलोड केलेले आहेत। परत अतिशय कमी निधी या योजनेसाठी वितरित शेतकरी पात्र होतील त्यांना अनुदानासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। याच्या संदर्भात किंवा इतर काही महत्त्वाची अपडेट आल्यानंतर तुम्हाला मराठी अपडेट या चॅनलवर सांगितलं जाईल। आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।